भाजणीची चकली कशी बनवायची ते आज मी तुम्हाला दाखवते. खूप खुसखुशीत होते आणि खायलाही खूप छान लागते. अतिशय टेस्टी होते. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही ह्या पद्धतीप्रमाणे. काय करायचं? उकडा तांदूळ आणायचा किराणा मालाच्या दुकानातून. जुना तांदूळ मिळतो तो आणून 2 दिवस आधी स्वच्छ धुवायचा आणि मग 2 दिवस फॅन खाली वाळवायचा. उन्हात बिलकुलही वाळवायचा नाही. फॅन खाली हा तांदूळ असा वाळवून घ्यायचा. मग नंतर 2 किलो तांदळाला 1 किलो हरभऱ्याची डाळ मी दुकानातूनच मोजून आणलेली आहे. 1 किलो हरभऱ्याची डाळ घ्यायची आणि 1 किलो हरभऱ्याची डाळ आणि अर्धा किलो उडदाची डाळ घ्यायची. आणि इथे आपल्याला धने, जिरे आणि पोहे लागतील. हे साधारण एक एक वाटी आपल्याला लागतील. म्हणजे आपल्या प्रमाणाप्रमाणे जर बघितलं तर 2 किलो तांदूळ, 1 किलो हरभऱ्याची डाळ, अर्धा किलो उडदाची डाळ आणि धने, जिरे आणि पोहे एक एक वाटी. आता हे सगळं जे आहे ते साधारण मीडियम आचेवर एक 6 ते 7 मिनिटं प्रत्येक गोष्ट वेगवेगळी आपल्याला भाजून घ्यायची आहे. व्यवस्थित भाजून घ्यायची आणि सतत भाजत राहायचं. म्हणजे कसं एक थोडीशी डाळ कच्ची राहिली किंवा थोडीशी जास्तच करपली असं होत नाही. त्यामुळे सतत भाजूनच मग हे करून घ्यायचं. इथे बघा तुम्ही डाळीचा थोडासा रंग बदलला. म्हणजे डाळ आपली भाजून तयार आहे. एका आपण ओढणीवरती किंवा एका पेपरवरती जर काही असं पसरवून टाकलं ना तर लवकर थंड होतं. थंड झाल्यानंतर आपण गिरणीत देऊन ते दळून आणू शकतो. आता इथे उडदाची डाळ पण मी सेम अशाच पद्धतीने भाजून घेतली. सगळ्या डाळी साधारण 5 ते 6 मिनिटं कॉन्स्टंट भाजून घ्यायच्या. आता ही उडदाची डाळ भाजून झाली. ही मी तिथे ओढणीवरतीच व्यवस्थित पसरवून टाकणार आहे. हे सगळं पसरवून टाकलं की आपलं बाकीचं भाजून होईपर्यंत हे सगळं गार होतं. जिरे, धने आणि पोहे जे आहेत हे अगदी 2-2 मिनिटातच कढई गरम असल्यामुळे भाजले जातात. आता इथे मी जिरेही भाजून घेतलेत. आता धने भाजून घेते. हे सगळं निवडून घेतलं आणि मग भाजून घ्यायचं. धने, जिरे, पोहे हे आपल्याला एक एक वाटी घ्यायचे. छान सुंदर असा खमंग वास येतो भाजलेला धने आणि जिरे घातल्याने. काही काही जण पावडर घालतात पण पावडरचा एवढा छान सुवास असा येत नाही. त्यामुळे आपण जिरे आणि धनेच घालायचे. आता पोहेही इथे भाजून घ्यायचे. आता हे सगळं भाजून झाल्यानंतर हे भाजून होईपर्यंत आपलं तांदूळ आणि डाळ सुद्धा गार झालेले असतात. मग हे एकत्रित आपण करून घ्यायचं म्हणजे मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित सगळं हे मिक्स केलं आणि थंड झालं की हे आपल्याला गिरणीतून दळून आणायचे. कारण की गिरणीतून आपल्याला भाजणी व्यवस्थित दळून होते. हे मिक्सर मधून काढलं तर व्यवस्थित होणार नाही आणि चकली ही व्यवस्थित पडणार नाही. चकलीची भाजणी ही गिरणीतून दळून आणायची आणि गिरणीवाल्याला आवर्जून सांगायचं की डाळीवरती किंवा मग भाजणीवरतीच भाजणी टाका. गव्हाच्या पिठावर किंवा अजून ज्वारीच्या पिठावर ही भाजणी दळू नका. ते तसे त्याप्रमाणे दळून देतात. आता इथे मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे डब्यात घेऊन मी गिरणीतून दळून आणणार आहे. आपण कितीही शॉर्टकट चकल्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या तरी सुद्धा घरामध्ये आपल्याला दिवाळीच्या वेळेला भाजणीचीच चकली ही खूप छान लागते. त्यामुळे भाजणीची चकली बनवल्याशिवाय दिवाळी झाल्यासारखी वाटत नाही. हे मी इथे गिरणीतून दळून आणलेलं आहे पीठ. आता पुढची प्रोसेस सुद्धा खूप सोपी आहे. फार अवघड नाहीये. आता एक पातेलं घ्यायचं. या पातेलीप्रमाणेच आपल्याला माप घ्यायचंय. आता आपल्याला चकली किती बनवायची आहे त्याप्रमाणे आता मी इथे 4 पातेली घेणार आहे पीठ आणि त्याच पातेलीने मी पाणी मोजून घेणार आहे. ज्या पातेलीने आपण पीठ मोजून घेणार आहोत त्याच पातेलीने आपल्याला पाणीही मोजून घ्यायचंय. आता इथे हे एक पातेलं झालं. हे पातेलं मी घमेल्यात ओतून मग सेम परत दुसरं पातेलं भरून घेणार आहे. काय होतं चकली जर आपण प्रॉपर पद्धतीने बनवली ना तर ती खूप सुरेख होते. पोह्याने सुद्धा खुसखुशीतपणा येतो आणि धने जिऱ्याने सुद्धा खमंगपणा येतो. ह्या पद्धतीने जर तुम्ही चकली एकदा बनवून बघितलीत ना तर तुम्ही प्रत्येक वेळी ही अशाच पद्धतीने चकली बनवाल. इथे मी माझ्या आईला बोलवते कारण की एवढी जास्त चकली बनवायची म्हटल्यानंतर एवढं एकीने पाडायला लागते चकली आणि एकीने ती तळायला लागते. त्यामुळे आम्ही दोघी जणी मिळून बनवतो. आता इथे मी हे 4 पातेली कणिक घेतलेली आहे. आता सेम त्याच पातेलीने मी 4 पातेली पाणी घेतलेले. म्हणजे आपण जेवढं ते पीठ घेऊ भाजणीचं तेवढंच सेम आपण पाणी मोजून घ्यायचं. तेवढंच आपल्याला पाणी लागणार आहे. आता ह्या पातेलीत आपण 4 पातेली पाणी घातल्यानंतर मोठ्या ह्याच्यामध्ये मी ते गरम करत ठेवले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे मोठे चमचे साधारण ओवा घालायचा आहे. ओव्याचा खूप सुंदर असा वास येतो आणि खमंगपणा येतो चकलीला. नंतर चवीप्रमाणे मीठ. आता मी हे अंदाजे मीठ घातलेले नंतर पाण्यात विरघळून झाल्यानंतर एकदा पाण्याची चव घेऊन बघायची. इथे 3 ते 4 चमचे मी पांढरे तीळ घातलेले आहेत. म्हणजे पांढरे तीळ खूप सुंदर दिसतात. आणि इथे 3 चमचे मी
लाल तिखट घातलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं. हलवून घेतल्यानंतर पाण्याला उकळी आली की एकदा थोडंसं पाणी पिऊन बघायचं, म्हणजे चव घेऊन बघायची पाण्याची, मीठ व्यवस्थित आहे ना, नाहीतर कमी जास्त असेल तर त्याप्रमाणे ऍडजस्ट करून घ्यायचं. मग याच्यामध्ये आपण जे 4 पातेली पीठ काढलं होतं ते पीठ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. पीठ घालून झालं की मग त्याची उकड आपण जसं काढतो त्याप्रमाणे उकड काढायची, म्हणजे हे पीठ सगळं त्या पाण्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि मग हे झालं, एकदा उकड काढून झाल्यासारखं पीठ तयार झालं की गॅस खालून बंद करून घ्यायचा. व्यवस्थित हे असं पीठ हलवून घ्यायचं. आता हे गॅस बंद करून ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. आता इथे काय होतं, पीठ गरम असल्यामुळे एकतर आपल्याला थोडा वेळ थांबावं लागतं, नाहीतर लगेचच करायचं असेल तर अजून एक आयडिया मी इथे तुम्हाला सांगते. आता हे पीठ आपण एका घमेल्यामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं. पण गरम असल्यामुळे काय होतं, शक्यतो पाणी आणि तेल जेवढं कमी लावता येईल तेवढं कमी लावायचं. मग ग्लास घ्यायचा आणि ग्लासच्या खालच्या बाजूने हे मिक्स करायला लागायचं, जर का आपल्याला अर्जंट असेल तर. नसेल तर एक अर्धा तास ठेवून पीठ गार झालं की सुद्धा आपण करू शकतो. पण आता इथे अर्जंट होतं, संध्याकाळची वेळ होती आणि आईलाही घरी लवकर जायचं होतं, म्हणून मी ग्लासनीच हे मिक्स करायला घेतलं. थोडंसं ग्लासनी मिक्स केलं की ते थोडंसं थंड होतं आणि मग थोडंसं अगदी हाताला तेल लावून मग ते व्यवस्थित असं छान मळून घ्यायचं. आता ग्लासने मी ते मिक्स केल्यामुळे मला थोडंसं सोपं पडलं हे आणि हाताला भाजलं नाही. ही एक छोटीशी ट्रिक तुम्हाला इथे सांगते, याप्रमाणे तुम्ही करू शकता जर का अर्जंटली आपल्याला लगेचच चकल्या बनवायच्या असतील तर. मग थोडंसं मी उलथण्याने हलवून घेतलं हे पीठ, कारण की गरम असल्यामुळे हात भाजत होता. म्हणून आता काय केलं, इथे थोडंसं तेल लावून घेतलं हाताला. आणि मग आपण त्याचे जे आपल्याला पुरण आपल्या त्या चकलीच्या सोऱ्यामध्ये जे बसतील ना, तेवढ्या आकाराचे आपण गोळे तयार करून ठेवायचे त्या पिठाचे. म्हणजे कसं, प्रत्येक वेळेला आपले हात खराब होत नाहीत आणि प्रत्येक वेळा तो गोळा करत बसायला लागत नाही. म्हणून मी काय करते, आधी सगळे असे गोळे तयार करून घेते, म्हणजे एक एक करून आपण चकलीच्या त्या सोऱ्यामध्ये घालून पटापट चकल्या पाडू शकतो. आता इथे मी हे एक गोळा असा ह्याप्रमाणे चकलीच्या सोऱ्यामध्ये घालून चकल्या पाडून घेतल्या. खूप चकल्या व्यवस्थित पडतात, बिलकुलही तुटत वगैरे नाही. तुम्ही बघा, अगदी छान चकल्या तयार होतात. मी इथे पितळी सोरा वापरलेला आहे. लाकडी सोऱ्याने थोड्याशा जाड चकल्या होतात म्हणून मी पितळी सोऱ्या वापरल्या, आणि पाडायला पण खूप सोप्या पडतात पितळी सोऱ्याने. लाकडी सोऱ्याने आपल्याला प्रेस करावं लागतं आणि मग हात दुखून येतात. खूप छान चकल्या तयार होतात, तुम्ही बघू शकता. छान पडतात येत, आणि मी साधारण मीडियम साईजच्या इथे बनवून घेतलेल्या आहेत. आता ह्या चकल्या आपल्या पाडून झाल्या की तेल गरम करायचं, आणि तेल गरम केल्यानंतर एक एक करून चकली ही अशी तेलामध्ये सोडायची. आता इथे मी तेल गरम केलेलं आहे, तर ह्या चकल्या ह्याच्यामध्ये सोडून घ्यायच्या. होतं काय, आता चकल्या ह्याच्यामध्ये सोडल्यानंतर त्या आधी मऊ होतात एकदम. लगेच जसं शंकरपाळे किंवा आपण काही असं एखादा कडक पदार्थ बनवायचा झाला, वेफर्स वगैरे, तर ते कसे लगेचच कडक होतात. तसं इथे काय होतं, इथे चकल्या आधी मऊ होतात आणि मग नंतर त्या हळूहळू कडक व्हायला लागतात. तर काय करायचं, मीडियम गॅस ठेवायचा, एकदम बारीक पण नाही आणि एकदम मोठा पण नाही. मोठा झाला तर काय होईल, लाल होतील आणि आतून कच्च्या राहतील आणि त्या चकल्या काय होतील, मऊ पडतील आणि त्या कुरकुरीत खुसखुशीत होणार नाहीत. आता इथे मी तुम्हाला व्यवस्थित दाखवलं, इथे मी व्हिडिओ फास्ट केला नाहीये, तुम्हाला व्यवस्थित कळावं. थोडा लेंदी होईल, थोडा मोठा होईल, पण तुम्हाला व्यवस्थित दिसेल म्हणून. आता ह्याच्यात चकल्या भरपूर बसल्या आहेत माझ्या, आणि आई टाकते चकल्या, ऍक्च्युली मी व्हिडिओ घेते इथे. तर आता ह्या चकल्या बघा तुम्ही, इथे मऊ पडतायत, मऊ झालेल्या आहेत. पण घाबरून जायचं नाही ह्या सिच्युएशनला की अरे चकल्या मऊ पडल्या आता नाही होणार वगैरे, असला काही प्रकार नाहीये. ह्या अशाच ठेवायच्या, ह्याला बिलकुलही हलवायचं नाही. मऊ आहेत माहितीये, 5 मिनिटं तरी ह्या अशाच बारीक गॅस मिडियम गॅसवरती ठेवून द्यायच्या. 5 मिनिटानंतर मग काय करायचं, थोड्या थोड्या चकल्या घेऊन त्या उलट्या एका साईडनी करायच्या. आता मी तुम्हाला इथे दाखवते, आईच करते इथे. तर ह्या चकल्या ज्या आहेत त्या अशा, मी आता एक चकली माझी थोडीशी बघा, थोडीशी फाकली आहे, हरकत नाही. ती फाकलेली चकली सुद्धा ती अशीच कडक होणार आहे, कुरकुरीत होणार आहे, टेन्शन नाही. मग आता ह्याचे तेलाचे बुडबुडे सुद्धा कमी व्हायला लागलेले आहेत, कारण की चकली बराच वेळ आपण आहे तशीच ठेवली याच्यामध्ये, त्यामुळे. अशाच ह्या 5 मिनिटापर्यंत तरी चकल्या या तळू द्यायच्या. ह्याला छेडायला जायचं नाही, हलवायला जायचं नाही, नाहीतर त्या तुटतील. आता इथे तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगते, तळून झाल्यानंतर ह्या चकल्या ज्या असतात त्या घरातला आपला जो टॉवेल असतो, म्हणजे टिश्यू मिळतो स्वयंपाकघरातला, किचन टॉवेल, त्याच्यावरती घालून घ्यायच्या, म्हणजे त्याचं तेल जे आहे ते सोकलं जातं, पूर्णपणे झिरपून जातं. आपण जो हवाबंद डब्यामध्ये आपण ह्या चकल्या ठेवणार आहोत, त्यामध्ये पण ठेवताना पहिल्यांदा आधी
तो टिश्यू पेपर टाकून मग त्याच्यानंतर चकल्या ठेवायच्या. थोड्या चकल्यानंतर पुन्हा टिश्यू पेपर टाकायचा, पुन्हा चकल्या ठेवायच्या, मग पुन्हा टिश्यू पेपर ठेवायचा. असं करून पूर्ण डबा आपण तसा भरून घ्यायचा. आता इथे तुम्ही बघू शकता 5 मिनिटानंतरही ह्या चकल्या आपल्या मऊच आहेत. तेव्हा घाबरून जायचं नाही. या एका साईडने घेऊन व्यवस्थित पालथ्या करून घ्यायच्या. म्हणजे मध्येच हे करायचं नाही, साईडला न्यायचं आणि मग पालथ्या करायच्या, म्हणजे व्यवस्थित त्या दुसरीकडनं सुद्धा तळल्या जातात. आता बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर 5 मिनिटांनी आपल्या चकल्या चांगल्या कडक झालेल्या आहेत. ह्या चकल्या आता आपण टिश्यू वरती ठेवून घ्यायच्या, जे किचन मधले टिश्यू मिळतात ना त्याच्यावरती. आणि डब्यामध्ये पण तुम्ही टिश्यू घालायला विसरू नका. म्हणजे काय होतं, सगळंच्या सगळं तेल निघून जातं आणि चकली एकदम छान कोरडी तयार होते. तुम्ही अशा पद्धतीने चकली बनवलीत तर सगळ्यांना खूप आवडेल. प्रचंड खमंग होते, अतिशय टेस्टी होते. एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही चकली कशी वाटली ते. खूप सुंदर होतात. आता तुम्हाला मी इथे दाखवते. मी पण टिश्यू पेपर वरतीच ह्या चकल्या ठेवल्या होत्या. तुम्ही बघू शकता. मी आता इथे तुम्हाला ही चकली तोडून दाखवते. खूप खुसखुशीत होते, जास्त तेलकट होत नाही. एकदा नक्की करून बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.